अध्यक्ष महोदय, सभागृह आपले सांस्कृतिक कार्य मंत्री चंद्रकांत दादांनी जो अभिनंदनाचा ठराव मांडलाय त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आपल्याही मनापासून अध्यक्ष म्हणून आभार मानतो। खरं म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाल्याबद्दल सभागृहाने माझं अभिनंदन केलं, त्याबद्दल सभागृहाला देखील मनापासून मी धन्यवाद देतो, मनापासून त्यांचे आभार मानतो। सभागृहातील सर्व सदस्याप्रती मी याबद्दल कृतज्ञताही व्यक्त करतो। 2.5 वर्ष मी राज्याचा मुख्यमंत्री होतो आणि या महायुतीतील एका घटक पक्षाचा प्रमुख नेता देखील मी आहे। मी राज्यातील खऱ्या अर्थाने एका मोठ्या जनसमूहाचं प्रतिनिधित्वही करतो, परंतु अध्यक्ष महोदय, मला हा मिळालेला पुरस्कार हा माझा एकट्याचा नाही आहे, हा वारकऱ्यांचा आहे, हा धारकऱ्यांचा आहे, हा शेतकऱ्यांचा आहे, हा तमाम लाडक्या बहिणींचा आहे, हा लाडक्या भावांचा आहे आणि म्हणून मला मिळालेला हा पुरस्कार मी नानाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून अर्पण करतो। त्यामुळे सभागृहाच्या वैचारिक परंपरेचा देखील हा सन्मान आहे असं मी म्हणेन। शेवटी आपण सभागृहामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, आपापल्या परीने आपण या राज्याचे विषय मांडतो, भूमिका घेतो, धोरणं मांडतो आणि त्यामुळे सभागृहामध्ये काम करत असताना या ठिकाणी मला याचा आनंदही आहे आणि म्हणून माझे सर्व सहकारी, विरोधी पक्षाचे सर्व सदस्य यांचा तो सन्मान आहे आणि माझ्या पाठीशी उभे राहून सातत्याने दिवस रात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाही तो सन्मान आहे। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व आणि जे काही 80% समाजकारण 20% राजकारण, धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी दिलेली जी काही शिकवण आहे, या शिकवणीनुसार मी गेले अनेक वर्ष, जवळपास 40 वर्ष काम करतोय आणि त्यामुळे तुकोबांच्या नावाचा पुरस्कार हा या संस्काराचा एक भाग आहे असं मी म्हणेन। आणि म्हणून संत तुकाराम महाराजांसाठी प्रत्यक्ष परमेश्वराने पुष्पक विमान पाठवलं। देऊच्या पवित्र भूमीमध्ये महाराज तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले। या दैवी घटनेला 375 वर्ष पूर्ण होत असताना त्याच दिवशी अध्यक्ष महोदय हा पुरस्कार दिला, हे मी माझं भाग्य समजतो। आणि खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबांच्या दर्शनाला ज्या पावन भूमीत जायचे त्या भूमीमध्येच हा पुरस्कार स्वीकारण्याची संधी मला मिळाली, हे देखील माझं भाग्य आहे। जनता जनार्दनाची सेवा करण्यासाठी मिळालेला हा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार मी त्या दिवशी नम्रपणे स्वीकारला आणि या पुरस्कारासाठी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवड केली, त्याबद्दल श्री क्षेत्र देहूचे अध्यक्ष आणि संस्थांचे सर्व पदाधिकाऱ्यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो। कारण त्या दिवशी मी पाहिलं खूप मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय त्या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणून माझ्या राजकीय आणि सामाजिक जीवनातला सर्वोच्च आनंदाचा, समाधानाचा आणि भाग्याचा हा क्षण आणि पुरस्कार आहे असं मी म्हणेन। त्यामुळे आपल्या आता आणखी या पुरस्कारामुळे चंद्रकांत दादा जबाबदारी आणखी वाढलेली, अनेक पुरस्कार मला मिळाले, परंतु हा जो पुरस्कार आहे हा सगळ्यात आनंददायी महत्वाचा पुरस्कार आहे आणि मी काय काय केलं ते तुम्ही सांगितलेलं आहे। वारकऱ्यांसाठी मग पंढरपूर असेल, देऊळ अंधे असेल, इतर आपली जी काही क्षेत्र आहेत त्या ठिकाणी धार्मिक क्षेत्र आहेत त्या ठिकाणी आपण जे जे काय करतोय, पंढरपूरच्या वारीत देखील पाहिलं की मी मुख्यमंत्री म्हणून नाही ते कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम केलं आणि आपल्या वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये, त्यांची कुठेही गैरसोय होऊ नये यासाठी देखील आपण लक्ष दिलं आणि म्हणून खऱ्या अर्थाने या पुरस्कार रूपी आशीर्वादामुळे आपले सर्वसामान्यांचं सरकार आहे। मी स्वतःला पूजेच्या वेळेत देखील दर्शन सुरू ठेवलं, म्हणजे दर्शन एकही सेकंद बंद ठेवलं नाही। प्रमुख दिंड्यांचे वारकरी देखील आपण घेतले, त्याच्यामध्ये सगळं म्हणजे एक सर्वसामान्य
वारकरी तिथे गेल्यानंतर मुख्यमंत्री नाही तर एक वारकरी म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामावून जातो. हे माझं काम करण्याची पद्धत आहे. आणि म्हणून या आशीर्वादामुळे मी कॉमन मॅन समजतो स्वतःला. आता नानाभाऊ कॉमन मॅनला आपल्याला सुपरमॅन करायचं आहे. आणि त्यामुळे नक्की अशा भावनेने काम करतात. मी सर्वसामान्यांचं सरकार म्हणालो म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं म्हणून तर आपण या सर्व लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. एकीकडे विकास प्रकल्प आपण पुढे नेले, दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या. आणि आता जे काही लँडस्लाइड मॅन्डेट या राज्यातल्या जनतेने दिलेलं आहे त्यामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. आम्ही सत्ताधारी जरी असलो तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत. तरी त्यामुळे आपण राज्याच्या विकासामध्ये एकमेकाला हातात हात घालून काम करूया. आणि खऱ्या अर्थाने आणि म्हणून मी एवढंच सांगतो, मी तुकाराम ज्ञानोबा माऊली हा महाराष्ट्राचा श्वास आहे तर तुकाराम महाराज हा प्रश्वास आहे. आणि भले देऊ कासेची लंगोटी नाटाळाच्या माती हानू काठी असं हे तुकारामाच्या ओळी या अरे बाबा हे माझं नाही आहे, हे तुकाराम महाराजांच्या ओळी आहेत बाबा. आणि म्हणून एका माया सावली जीव लावला विश्वास टाकला तर त्याला कमरेची लंगोटी सुद्धा सोडून देण्यात त्याच्यामध्ये आहे. पण एखाद्याने गडबड केली तर त्याला सोटा दाखवण्याची पद्धत पण आहे. त्यामुळे कधी कधी ते, आता मी काही राजकीय बोलत नाही, परंतु जेव्हा वेळ असते वेळ येते त्यावेळेस तेही करावं लागतं. तेही केलेलं आहे आपण. त्यामुळे ही तुकाराम महाराजांची शिकवण आयुष्यभर आवाडजी मी जपलेली आहे. आणि म्हणून मला आज खऱ्या अर्थाने या पुरस्कारासाठी जी निवड केली त्याचा मला आनंद आहे. आणि यामध्ये अध्यक्ष महोदय वारकरी बांधवांचे जे काही तिकडचे प्रश्न होते ते देखील आपण बऱ्याचशा मोठ्या प्रमाणावर मार्गी लावले. शेकडोच्या संख्येने दिंड्या पालख्या दरवर्षी निघतात आणि पायी चालत आषाढीच्या आधी एक दिवस पंढरपुरात पोहोचतात. या प्रवासामध्ये अनेकदा वारकरी बंधू आजारी पडतात, दुखापत होते, आर्थिक कारणाने वारी करणे शक्य होत नाही. पण सर्व वारकरी बंधूंचा विचार करून इतिहासामध्ये पहिल्यांदा आपल्या सरकारने वारकऱ्यांच्या दिंड्यांसाठी अनुदान देण्याची प्रथा सुरू केली. वारकरी विमा छत्र योजनेत वारकऱ्यांचा विमा काढण्यात आला. लाखो वारकऱ्यांची आरोग्य तपासणी आपण केली. पालखी मार्ग आणि पंढरपूरच्या विकासाचं कामही मार्गी लागतंय. विठुरायाच्या दर्शनासाठी नानाभाऊ 24 तास ते उभे राहायचे दर्शन रांगेमध्ये. तिथं आपण मोठं एक सभागृह करतोय आणि त्या ठिकाणी त्यांना बसून जोपर्यंत त्यांचं दर्शनाचा वेळ येत नाही तोपर्यंत त्यांना आता उभं राहावं लागणार नाही. हे देखील दर्शन रांगेचं काम देखील आपण केलंय, त्यालाही निधी दिलेला आहे. आणि म्हणून तीर्थक्षेत्र मंदिराचा निधी आपल्या बी कॅटेगरीतल्या 2 कोटीवरून थेट 5 कोटी आपण केला. हे देखील हा पण निर्णय आपण घेतलेला आहे. आणि पहिल्यांदाच वारकरी संप्रदायासाठी स्वतंत्र महामंडळाची देखील निर्मिती केली. आणि वारकऱ्यांपेक्षा कोणी VIP नाही. मगाशी आपण सांगितलं की सगळं आपण बाजूला ठेवून वारकऱ्यांनाच प्राधान्य देण्याचं काम दर्शनामध्ये देखील त्यांना कुठलाही गैरसोय होणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे. आणि म्हणून ही खरं म्हणजे आपण काही उपकार केलेले नाहीत, परंतु आपण वारकऱ्यांचे जे काही ऋण आहेत आपल्यावर संप्रदायाचे ते 7 जन्म घेतले तरी ते ऋण फेडता येणार नाहीत, फेडू शकणार नाहीत. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आणि म्हणून महायुतीच्या सरकारच्या विचारांचं बीज शुद्ध आहे. आणि त्यामुळेच आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातील भारताची विकासाची गोमटी फळे आपल्याला मिळत आहेत. ती तुम्ही खा, विरोधी पक्षाने त्याच्यामध्ये सामील व्हा आणि आपल्या देशाच्या दिंडीमध्ये आणि विकासाची दिंडी आपण पुढे घेऊन जाऊ. या दिंडीमध्ये सगळे वारकरी सहभागी होऊया. आणि म्हणून हा पुरस्कार जो आहे मला कोणत्याही पदापेक्षा मोठा आहे. आणि म्हणून विठ्ठलाच्या चरणी या निमित्ताने मी प्रार्थना करतो की या पुरस्काराचा सन्मान राखण्याचा आशीर्वाद मिळू दे आणि अधिक या ठिकाणी माझ्या हातून
सर्वसामान्यांची, वारकऱ्यांची, सर्वसामान्य जनतेची सेवा अशीच घडत राहू दे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चला लिंग कागद मग घेतले तरी ते ऋण फेडता येणार नाहीत, फेडू शकणार नाहीत. त्या काही टिप्पण्या काल कांबराकून केल्या गेल्या अध्यक्ष महाराज, त्या संदर्भातला निषेध करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे महाराज. अध्यक्ष महाराज, शिंदे हे लोकनेते आहेत. त्यांना अनाथाचा नाथ म्हणून संपूर्ण राज्यभरात नाही देशभरामध्ये त्यांची ओळख आहे. अध्यक्ष महाराज, देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा राज्याला एक कष्टाळू मुख्यमंत्री मागच्या कालखंडामध्ये मिळाला. हा गौरव माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या या ठिकाणी केला. अध्यक्ष महोदय, थोरले पवार साहेब यांनी सुद्धा त्यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक जाहीररित्या अध्यक्ष महोदय भाषणातून, आपल्या बोलण्यातून या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अध्यक्ष महोदय, हा कामरा जो आहे हा हिंदू देवदेवतावरती अपमान करतो. त्यांच्या मनामध्ये धार्मिक दोष आहे. अध्यक्ष महाराज, यांच्या विधानाने राज्यामध्ये दंगली घडू शकतात. याच्या मुसक्या आपण वेळीच जर आवडल्या नाही अध्यक्ष महोदय, तर राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निश्चितपणे निर्माण होऊ शकतो. अशी प्रवृत्ती तुम्हाला आत्ताच अध्यक्ष महोदय ठेसावी लागणार आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज, या कामराचे कारनामे मी संपूर्ण आपल्या समोर ठेवू शकतो. माननीय सुप्रीम कोर्ट असेल, सुप्रीम कोर्टावर सुद्धा अत्यंत अभद्र प्रकारची टिप्पणी करण्यापर्यंतची मजल या कामराची अध्यक्ष महोदय या ठिकाणी गेलेली आहे. अध्यक्ष महोदय, यांच्या अशा वागण्यामुळे 2 विमान कंपन्यांनी सुद्धा त्यांच्यावरती बंदी टाकली होती प्रवास करण्यासंदर्भामध्ये. अध्यक्ष महोदय, मग पत्रकार अर्णव गोसावी असेल किंवा इतर कुठले असेल, कॉमेडीच्या नावावरती सुपाऱ्या घेऊन, इतर पक्षाच्या माध्यमातून सुपाऱ्या घेऊन अध्यक्ष महाराज अशा प्रकारचं राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय हा कामरा करतो. अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला विनंती आहे, हा कामराचा बोलवता धनी कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागला. अध्यक्ष महोदय, कामरात हा भाड्याचा बाहुला. अध्यक्ष महाराज, खरा सूत्रधार आपल्याला यामध्ये निश्चितपणे शोधावा लागला. अध्यक्ष महाराज, या कामराला जेलची हवा घालत नाही तोपर्यंत अध्यक्ष महाराज आपला मास्टर माइंड कोण आहे याच्या पाठीमागचा हा निश्चितपणे समोर येणार नाही. अध्यक्ष महाराज, या राज्याची वेगळी प्रतिमा आहे. आपण हे राज्य संतांचं म्हणतो आणि आताच माननीय शिंदे साहेबांचा गौरव केला गेला. या राज्यामध्ये आचार्य अत्रे असतील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, अध्यक्ष महाराज हे पण टीका टिप्पणी करायचे, परंतु एक पातळी सोडून कधीच या थोर मंडळीने टीका टिप्पणी केली नाही. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, विरोधाच्या नावाखाली ही विकृती या राज्यामध्ये या ठिकाणी डोकं पुन्हा वर काढू पाहते. अध्यक्ष महाराज, आर्टिकल 19(2) निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी उपयोग करायची गरज आहे. अध्यक्ष महाराज, कोणाच्या कुचक्या डोक्यातून हे कचरा बाहेर पडलेला आहे याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, या ठिकाणी निश्चितपणे याचे फोन कॉल रेकॉर्ड तपासा. याच्या सर्व गोष्टी निश्चितपणे तपासल्या पाहिजेत. कोणाकडून फंडिंग गेला तो हे तपासला पाहिजे. त्याच्यावर निश्चितपणे काल आमचे मुर्जीभाई यांनी काल रात्री 2:30 वाजता या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्यावर केस या ठिकाणी दाखल केलेली आहे. अंमली पदार्थ असेल, या सर्व गोष्टीच्या विळख्यामध्ये हा कामरा अडकलेला. अध्यक्ष महाराज, माझी सभागृहाला विनंती आहे, अशा प्रकारचे छळणारे लोक आपल्याला सुद्धा असतात. त्यामुळे कडक कायदा अशा बाबतीमध्ये आज इथं गृहमंत्री या ठिकाणी हजर आहेत. मी गृहमंत्री महोदयाला विनंती करणार आहे, आत्ताच्या आता इथूनच माननीय अध्यक्ष साहेब आपण निर्देश द्यावेत त्यांना की अशा या सरक्या डोक्याच्या माणसाला त्वरित अटक या ठिकाणी केली पाहिजे. अध्यक्ष महाराज, ही माझी पहिली मागणी या ठिकाणी असते. अध्यक्ष महाराज, जो आमच्या संस्कृतीवर घाला घालतो, जो आम्हाला निश्चितपणे आमच्या देवदेवताचा अपमान करतो, जो कोर्टाचा अपमान करतो, जो माननीय पंतप्रधानांचा अपमान करतो, या सर्व लोकांचा अध्यक्ष महोदय याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे आपण आता या ठिकाणी निर्देश दिले पाहिजे. अध्यक्ष महाराज, गृहमंत्री महोदयांना की तातडीनं
आत्ताच्या आत्ता एक IPS दर्जाचा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करून कामराला अटक केली पाहिजे. अध्यक्ष महाराज, ही विनंती मी या ठिकाणी करतो. अध्यक्ष महाराज, कामराच्या या सडक्या याचा निषेध व्यक्त करतो. अध्यक्ष महाराज, आपण शंभूराज देसाई साहेब बोला. सभागृहातल्या सन्माननीय अध्यक्ष महाराज, त्यांचं ऐकून घ्या पहिली. सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय अभिमन्यू पवार, तुम्ही पाठीचा पहिली. बोला मंत्री महोदय, बोला. आमचं उद्या आम्ही मागणी करतो. पुढच्या विषयात बोला. सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्य अर्जुनराव खोतकर यांनी जो या ठिकाणी तो कोण कुणाल कामरा नावाचा व्यक्ती आहे, हे वाजवू नका. त्याच्या संदर्भामध्ये त्यानं ज्या काही त्यानं गाणं केलं, जे काही वाजवू नका. त्याचं वक्तव्य केलं, या संदर्भातल्या या सभागृहातल्या सदस्यांच्या तीव्र भावना वाजवू नका. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या समोर मांडलेल्या आहेत. या सगळ्या भावनांच्याशी बोला बोला. आम्ही सगळेजण सहमत आहोत. सन्माननीय अध्यक्ष महाराज, हा जो कुणी कामरा आहे हा केवळ राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावरच बोललाय असं नाही, तर त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर जागेवर आक्षेपार्ह अशा ठीक आहे, पद्धतीची वक्तव्य जागेवर बसा, केलेली मग आहेत. बोलतो. हा कामरा यानं सुप्रीम कोर्टाबाबतीत सुद्धा अत्यंत खालच्या दर्जाची अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत. म्हणजे हा जर अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करण्याची त्याची मानसिकता असेल आणि जाणीवपूर्वक स्वतःला कोणतरी मोठा समजण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं हा जर कामरा कोण महाराष्ट्रामध्ये करत असेल, ठीक आहे, मला काय ऐकू येत नाहीये. बसा. सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे. अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन बोल, याचा जर आपण पूर्व इतिहास बघितला तर देशातल्या उच्च पदस्थ लोकांच्या संदर्भात, मग ते प्रधानमंत्री असो की मुख्य न्यायाधीश असो किंवा वेगवेगळे न्यायाधीश असो किंवा न्याय व्यवस्था असो, यांच्या संदर्भात अत्यंत खालच्या दर्जाचं बोलणं, न्याय व्यवस्थेवर विश्वास राहणार नाही अशा प्रकारचं बोलणं, याची कार्यपद्धती आहे. मुळात या व्यक्तीला एक प्रकारे कॉन्ट्रोवर्सी तयार करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे आणि अशा या हव्यासातून ज्या प्रकारे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. खरं म्हणजे या कामराला हे माहिती पाहिजे की 2024च्या निवडणुकीने जनतेनेच हे ठरवून दिलं कोण खुद्दार आहे आणि कोण गद्दार आहे. हा काय महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का? महाराष्ट्राच्या जनतेने हे दाखवून दिलं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांचा वारसा कोणाकडे आहे आणि तो वारसा एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वात शिवसेनेला त्यांनी दिला. आणि त्यानंतर अशा प्रकारे सुपारी घेऊन जर कोणी काम करत असेल, मला आश्चर्य वाटतं
की तुमचे माझे मतभेद असू शकतात, राजकीय मतभेदही असू शकतात, पण राज्यातल्या एखाद्या उच्चपदस्थ नेत्याबद्दल, ज्या नेत्याबद्दल राज्यातल्या जनतेमध्ये आदरभाव आहे, अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात. लगेच एकाचं ट्विट येतं, दुसऱ्याचा क्लिप येते, चौथ्याची क्लिप येते. हे काय कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे, असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आणि अशा प्रकारे मला तर आश्चर्य वाटतं की हा कामरा ते राहुल गांधी छोटं एक लाल संविधान घेऊन फिरतात, त्या संविधानासहित त्यांनी स्वतःचा फोटो ट्विट केलाय. तरी संविधान जर त्यांनी वाचलं असतं ना तर अशा प्रकारचा स्वैराचार केला नसता. संविधानाने प्रत्येकाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलंय. हे स्वातंत्र्य अबाधित आहे, हे अमर्याद आहे. तथापि त्याची मर्यादा काय आहे तर ज्या क्षणी तुम्ही दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर घाला घालता त्या क्षणी तुमचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी मर्यादित होतं. ही मर्यादा ठरलेली आहे त्याची. आणि म्हणून तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे. ज्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना, माझ्यावर करावी, शिंदे साहेबांवर करावी, आमच्यावर कविता करावी, आमच्यावर राजकीय व्यंग्य करावं, आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. सोडण्याचं कारण नाही आहे. आणि मग मी सगळ्यांना सांगतो, छात्या बळवू नका. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य चाललंय, संविधानाच्या विरोधात चाललाय, हे छाता बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, या गोष्टी या महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही. काहीही झालं तरी देखील अशा प्रकारे विनाकारण प्रसिद्धी मिळवण्याकरता सुपाऱ्या घेऊन घेऊन बोलणारे हे जे लोक आहेत यांना कुठेतरी धडा शिकवावाच लागेल. महाराष्ट्राचं मानसिक स्वास्थ्य खराब करण्याचं काम ही मंडळी करतायत. मी पुन्हा एकदा सांगतो, स्टँडअप कॉमेडी आम्हाला आवडते, आम्ही स्टँडअप कॉमेडी पाहणारे लोक आहोत, त्याला दाद देणारे लोक आहोत. पण त्याच्या नावाखाली जसं मध्यंतरीच्या काळामध्ये त्या अलाहाबादियांनी ज्या प्रकारचं स्टेटमेंट दिलं रणवीर अलाहाबादियांनी, हे असल्या गोष्टी आम्ही सहन करणार आहोत. आई वडिलांच्या संदर्भात इतकं घाणेरडं घृणास्पद अशा प्रकारचं स्टेटमेंट हे लोक देतील आणि कुठल्या तरी OTT प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून असल्या गोष्टी चालवतील. म्हणून मी सांगितलं, स्वातंत्र्याचा स्वैराचार झाला आणि आपण जर चूप बसलो तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाही. हा स्वैराचार होऊच द्यायचा नाही. आणि म्हणून या संदर्भात निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई, कडक कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही कितीही दबाव आणला आणि किती हे जे काही लेफ्ट लिबरल आता विचार तयार झालेले आहेत, त्याला अर्बन नक्षल म्हणा, लेफ्ट लिबरल म्हणा, हे सारखेच आहेत की ज्यांचा उद्देश एकच आहे की समाजातल्या मानकांना अपमानित करणं, देशातल्या संस्थांना अपमानित करणं, देशांच्या इन्स्टिट्यूशनवरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं, अशा प्रकारचं काम करणारे हे जे लोक आहेत यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये. आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो, कठोरात कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल. पुढे घ्या. जयकुमार रावलजी, तुमचा एक प्रस्ताव आहे तो मांडा. त्यांचा प्रस्ताव होते. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील ठराव मांडतो. अध्यक्ष महोदय, हे मी माझं भाग्य समजतो की हा अत्यंत महत्वाचा ठराव हा मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मांडण्याचं ठराव परम भाग्य मिळालं. अध्यक्ष महोदय, ज्या अर्थी भारत रत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात येतो.
राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत, शास्त्रज्ञ, उद्योगपती, लेखक आणि समाजसेवक यांना हा पुरस्काराने गौरवण्यात येते. आणि ज्या अर्थी आपल्या सगळ्यांचं प्रेरणाचं स्तोत्र क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी उपेक्षित वंचितांच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालून अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी संघर्ष केला आहे. त्यामुळे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करणे इष्ट आहे. आणि त्या प्रयोजनार्थ राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या मान्यता मिळाल्यानंतर असा प्रस्ताव भारत सरकारकडे पाठवणे इष्ट वाटते. त्या अर्थी आता महाराष्ट्र विधानसभा नियमाचा नियम 110 अनुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे. आता याच्यावर अध्यक्ष मी 2च मिनिटं बोलू. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासंदर्भातला हा जो प्रस्ताव आहे, अध्यक्ष महोदय, त्याला मी पाठिंबा देतोय. परंतु एक गोष्ट मला इथे नमूद करायची आहे. महात्मा हे साधारणपणे आपण जर पाहिलं तर 2 महात्मा, एक महात्मा गांधी आणि एक महात्मा ज्योतिराव फुले, हे 2 महात्मा आहेत. भारतरत्न आहेत, अनेक भारतरत्न आहेत, पण महात्मा त्याच्यावरती आहे. महात्मा ही जनतेनं, राष्ट्राने त्यांना दिलेली पदवी आहे, ती सर्व मान्य करण्यात आलेली आहे. याला मी विरोध करत नाही. पण हे करत असताना महात्मा फुल्यांचं महात्मा हे कुठे कमी होता कामा नये. खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा आपण भारतरत्न दिलं, त्यांना ते विश्वरत्नच द्यायला पाहिजे काय. परंतु जे आहे महात्मा ज्योतिराव फुल्यांना भारतरत्न देताना आपण त्यांचं महात्म्य कमी करतोय का, हा पण विचार झाला पाहिजे. कारण मग महात्मा गांधींना आपण भारतरत्न का द्यायचं नाही हा विचार मनामध्ये येतो. आणि मग मागे जायचं असेल तर मग आणखीन मागे जाता येईल, त्यांना भारतरत्न का द्यायचं नाही. हे असे आपल्या देशातले जे आहेत, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर छत्रपतीच, ते बाकीचं काय नाही काय. तसंच महात्मा ज्योतिराव फुले, महात्मा गांधी, क्रांतीवीर सावित्रीबाई फुले हे म्हटलं की संपला विषय. पण तरी सुद्धा शासनाने हा जो ठराव मांडलेला आहे त्याला मी विरोध करत नाही. पण हे करत असताना आपण सगळ्यांनी ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे की आपण महात्मा गांधी आणि महात्मा ज्योतिराव फुले याच्यातलं महात्मा जे आहे कुठे कमी होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन्माननीय जो हा प्रस्ताव या ठिकाणी शासनातर्फे मांडला गेला, अध्यक्ष महोदय, खरं तर एकमतानेच हा प्रस्ताव आपण सगळ्यांनी मान्य करायचंच आहे. ही मागणी गेल्या अनेक वर्षाची महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना हा पुरस्कार द्यावा किंवा भारतरत्न पदवी द्यावी ही मागणी अनेक वर्षांची. आपल्याला आठवत असेल की 2015 मध्ये स्वर्गीय राजीव सातव यांनी पार्लमेंटमध्ये हा प्रस्ताव मांडला होता. ठीक आहे, तो मांडला, त्यांनी अनेकांनी मांडलाय. पण एक आहे की त्या काळामध्ये आपण पाहिलंय की 1984 मध्ये उत्तर प्रदेशामध्ये एकमेव मिशनरींची शाळा होती मुलींसाठी. पण सावित्री आईनी आणि महात्मा ज्योतिरावांनी
या देशातील तमाम खरं म्हणजे त्यांचं स्थान मी तर मानतो की देवी देवतांच्या वरचं असं स्थान त्यांनी समाजामध्ये निर्माण केलं आणि अशा या देशातील अनेक महापुरुष समाजासाठी समाजाच्या उत्थानासाठी समर्पितपणे काम केलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुलेचं समग्र वाङ्मय आपण नजरेखालून घेतलं तर त्यांची कार्य प्रत्येक क्षेत्राला शेतकऱ्यापासून उपेक्षितापासून समाजातील असलेली विषमतेची भावना नष्ट करायचं काम कोणी केलं असेल ते महात्मा ज्योतिराव फुलेंनी केलं हे आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. हा प्रस्ताव येत असताना आमची आग्रहाची विनंती आहे की हा प्रस्ताव आपण केंद्र सरकारकडे पाठवणार पण आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांचं वजन दिल्ली दरबारी प्रचंड मोठं आहे. ते शब्द ते टाकतील ते पूर्ण होऊ शकतो कारण उद्याचे स्वप्नही त्यांच्याकडे आहेत. ते अनेकांच्या नजर आहेत की तुम्ही तिकडे लवकर गेले पाहिजेत. आणि माझी विनंती अशी आहे की आपण हा प्रस्ताव केवळ पाठवून औपचारिकता नको तर ह्या प्रस्तावाला ठीक आहे भुजबळ साहेब म्हणालेत की महात्मांचं स्थान कारण त्यांचं महात्मा हे स्थानच महात्म्य त्यांचं एवढं मोठं होतं ते मग महात्मा गांधी असू देत की महात्मा ज्योतिराव फुले असू देत त्याही पलीकडे या महाराष्ट्राच्या मातीमधील जन्मलेल्या या हिऱ्याला हा सन्मान जर प्राप्त होत असेल तर तो केवळ इथे याला आम्ही पाठिंबा देत असताना तो आग्रहपूर्वक त्यांना सावित्रीबाई फुलेंना हा आग्रहपूर्वक तिकडे पाठपुरावा करून ते मिळवून द्यावा अशी माझी या निमित्तानं विनंती आहे. अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला असं वाटतं याच्यावर नाही याच्यावर चर्चा करणं योग्य नाही. अशा प्रकारच्या नाही या ठिकाणी आव्हाड साहेब बसा आव्हाड साहेब थांबा जरा. आव्हाड साहेब बसा आव्हाड साहेब बसा. आपण अहो मुख्यमंत्री बोलतायत आपण बसा असं काय करताय. चल नाही 100% देणार त्याची व्यवस्थाही केली आहे. अध्यक्ष महोदय अशा प्रकारचा प्रस्ताव ज्यावेळेस आपण मांडतो तर आपण तो बिना चर्चेने एकमताने नेहमी मान्य करत असतो. केवळ एक अतिशय चांगला मुद्दा भुजबळ साहेबांनी या ठिकाणी मांडलेला आहे आणि मी भुजबळ साहेबांना सांगू इच्छितो की कुठल्याही देशामध्ये 2 प्रकारच्या मान्यता असतात. एक राजमान्यता असते आणि एक लोकमान्यता असते. मी हे मानणाऱ्यांपैकी की लोकमान्यता ही राजमान्यतेपेक्षा मोठी असते. महात्मा ही लोकमान्यता आहे आणि भारतरत्न ही राजमान्यता आहे. मला असं वाटतं की ही लोकमान्यता जी त्यांना मिळालेली आहे ती कधीच कोणी हिरावून घेऊ शकत नाही. त्याचं महत्व कधीच कमी होऊ शकत नाही. ते नेहमीच महात्मा राहतील. पण त्याच वेळी एक प्रकारे भारताच्या जनतेने देखील जे सरकार बसवलेलं आहे जी एक संविधानाची व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेतनं एक राजमान्यता त्यांना मिळाली आहे. अशा प्रकारचा हा प्रयत्न आपला आहे. पण मी आपल्या मताशी बिलकुल सहमत आहे की महात्मा ही पदवी कुठल्याही इतर पदवीपेक्षा मोठी आहे आणि ती या देशात दोघांनाच आहे. एक महात्मा गांधींना आहे आणि दुसरी महात्मा ज्योतिबा फुलेंना आहे. त्यामुळे त्याचं महत्व कुठेही कमी. महात्मा बसवेश्वर यांना आपण ईश्वर मानतो. त्यांना आपण व्यक्ती नाही मानत. असं काय करताय. त्यांना आपण ईश्वराचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे अशा प्रकारे दोघाच जणांना आपण त्या ठिकाणी महात्मा म्हणून या संपूर्ण सामाजिक चळवळीमधले महात्मा हे दोनच आहेत. एक महात्मा गांधी आहेत दुसरे महात्मा ज्योतिबा फुले आहेत. त्यामुळे ती मान्यता कधी कमी होणार नाही. ती कमी होणार नाही याची दक्षता निश्चितपणे घेतली जाईल आणि आपण एकमताने हे मान्य करून केंद्र सरकारला शिफारस करूया की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्या ठिकाणी भारतरत्न केंद्र सरकारने प्रदान करावा. आता महाराष्ट्र विधानसभा नियमाच्या नियम 110 नुसार महाराष्ट्र विधानसभा याद्वारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर सन्मानित करण्याची शिफारस भारत सरकारला करीत आहे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे. प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. एक
होयचे एकमत आहे, होयचे एकमत आहे. ठराव संमत झाला. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे मान्य सांस्कृतिक कार्य मंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या खेड येथील वाड्याचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे या विषयावरील श्री दिलीप मोहिते पाटील व इतर विधानसभा सदस्य यांचा दिनांक 13 मार्च 2023 रोजी म20 नियम 105 अन्वये झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखड्या संदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवतो. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ परिसर विकास आराखडा संदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. माननीय महिला व बालविकास मंत्री. सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने कंपनी अधिनियम 2013 च्या कलम 394 च्या पोट कलम 2 अन्वये महिला आर्थिक विकास महामंडळ यांचा सन 2023-2024 या वर्षाचा 49वा वार्षिक अहवाल सभागृहासमोर ठेवत आहे. अहवाल सभागृहासमोर ठेवण्यात आला. सदर अहवाल विधिमंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. निवेदन. दुसरं घ्या ना, चंद्रकांत दादांचं घ्या. ठीक आहे, राहू दे, पुढे जाऊया. लिंक झालं ना. स्थगन प्रस्तावाच्या सूचना. आज प्राप्त झालेल्या सर्व स्थगन सूचनांना आम्ही सभा दालनात अनुमती नाकारलेली आहे. कशावरती? स्थगन अनुमती नाकारली. अगदी नाही. 1 मिनिटात मांडा. अध्यक्ष महाराज, तो तुमचा अधिकार आहे. अध्यक्ष महाराज, अधिवेशन काळ चाललेलं आहे आणि 22 तारखेला अध्यक्ष महाराज पहाटे 5 वाजता कर्जाला कंटाळून विष प्राशन करून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अध्यक्ष महाराज, बाळकृष्ण अलोने निवेदनची गरज नाही. यांचं सोनी या गावचे तालुका लाखांदूर 2 एकर जमीन असलेला हा शेतकरी यंदाच्या खरीप हंगामात त्यांनी धान पिकाची लागवड केली असते. अध्यक्ष महाराज, या वर्षी पुराची परिस्थिती भयानक होती आणि त्याचं पीक पूर्ण नाहीसं झालं होतं. अध्यक्ष महाराज, आणि अध्यक्ष महाराज, पीक नाहीसं झाल्यानंतर त्याला जी आर्थिक मदत मिळायला पाहिजे होती, पुरामुळे नुकसान झालेलं, त्याला मदत मिळाली नाही. मुलाबाळांचं आयुष्य पूर्ण वर्ष कसं काढायचं आणि घेतलेलं कर्ज कसं परत करायचं, आणि त्या याच्याने या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अध्यक्ष महाराज, अधिवेशनचा काळ आहे, तुम्हाला अधिकार आहे, स्थगन आपण नाकारलं. पण अध्यक्ष महाराज, किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या या सरकारला पाहिजे? कर्जमाफी सरकार करायला तयार नाही. शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायला तयार नाही. रोज शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात. अध्यक्ष महाराज, आणि ही गंभीर बाब आहे. ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज. आणि या अन्नदात्याला या महाराष्ट्रामध्ये आता जगायलाच काही स्थान नाही, असा काही सरकारचा उद्देश आहे का? आणि म्हणून अध्यक्ष महाराज, आपण निर्णय घेतला आहे, पण माझं आपल्याला सरकारला आपल्या वतीनं आदेश गेले पाहिजेत की तातडीनं या घटनेचं तपासणी करून तातडीनं सरकारने निवेदन परवा केलं पाहिजे. शेवटचा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बाबतची भूमिका आणि सरकारला नसेल करायचं तर सरकारचं काम आहे. अध्यक्ष महाराज, पण माझा एक सवाल नेहमी राहील अध्यक्ष महाराज, या सरकारला शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या पाहिजे, तेव्हाच हे सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करेल आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अत्यानंद निर्माण करेल. हा माझा सवाल नेहमी राहील. अध्यक्ष महाराज, आपण दिलेल्या माहितीची शासनाने नोंद घेऊन उचित कारवाई करावी. उचित कारवाई करणं. असं काय करतात? 2 दिवस राहिले आहेत, आता निवेदन करायचं कुठे? ते उचित कारवाई करतील. उचित कारवाई करतील. नाही केली उचित कारवाई तर पुढच्या अधिवेशनात मांडा. अध्यक्ष महोदय, कांदा हे राज्यातील महत्वाचं नगदी पीक असून देशातील एकूण उत्पन्नाच्या 35 ते 40% उत्पन्न ती अशी का लपवली गेली की ज्या वेळेस
निर्यात कर वाढवला गेला, हजारो लाखो टन कांदा त्यावेळेस सडला आणि शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं. ती माहिती सुद्धा सभागृहाला द्यायला पाहिजेत. ज्यावेळेस सभागृह सुरू होता अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस हा निर्णय झाला डिसेंबरमध्ये, त्यावेळेस ही जर माहिती दिली असती, हा प्रोसिजरचा भाग आहे अध्यक्ष महोदय, की आपण ठीक आहे, कमी आता केला मी तर ruling मानतो देतो याच्यावर, आणि ruling वाढवलं देतो. तर मानत नाही किंवा माहिती देत नाही. हा प्रोसिजरचा भाग होतो, म्हणून आम्ही नानाभाऊनी मुद्दा उपस्थित केला. सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले आणि सन्मान्य सदस्य विजय वडेट्टीवार साहेबांनी पॉइंट ऑफ प्रोसिजर जो आज सभागृहात मांडलाय, त्या संदर्भात मी सभागृहाला एवढंच सांगू इच्छितो, अवगत करू इच्छितो. पॉइंट ऑफ प्रोसिजर हा एखाद्या नियम बाह्य काम होत असेल तर त्या संदर्भात आपण मांडू शकता. जर का शासनाकडनं उचित कारवाई झाली नसेल तर आपण संबंधित मंत्र्यांवरती हक्कभंग आणू शकता. पण पॉइंट ऑफ प्रोसिजरनी इकडे अशा प्रकारची चर्चा घडवून आणू शकत नाहीत. चला, ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, 1:06 झालेली आहेत. मी जास्तीत जास्त 25 मिनिटं ही लक्षवेधींसाठी देऊ शकतो. 1:30 वाजता आपल्याला अंतिम आठवडा सुरू करायचा आहे, त्याला प्रायोरिटी आपण दिलेली आहे. अंतिम आठवड्याची चर्चा 1:30 वाजता सुरू होईल. आता सकाळच्या स्पेशल सिटिंग मधली लक्षवेधी क्रमांक 6, 9, 10 आणि 11 घेण्यात येईल. त्यानंतर अंतिम आठवड्यावरती चर्चा सुरू होईल. आज सभागृहाला कुठच्याही इन्फॉर्मेशनची गरज नाही. लक्षवेधी क्रमांक 11. वितरित केल्याप्रमाणे आपण ऑलरेडी डिस्कशन आपण प्रश्न मंत्री महोदय, आपण पॉझिटिव्ह उत्तर दिलं. त्यांनी तिकडे तिवराची झाडं नष्ट केलेली आहेत, त्यांनी खडीची त्या ठिकाणी रस्ते केलेले आहेत. माझी मागणी एवढीच आहे की कंपनीच्या संचालक मंडळावर पोलिसात गुन्हे दाखल करावे, अशी माझी स्पेसिफिक मागणी आहे. ती आपण मान्य करा. दुसरं असं आहे की राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेली कंटेंट टू ऑपरेटची दिलेली परवानगी शासनाने त्वरित रद्द करावी. तिसरी मागणी माझी अशी आहे की कंपनीचे 2 ते 2.5 किलोमीटर क्षेत्रात संरक्षक भिंत, खडी रस्ता, जेटीचे केलेले बांधकाम निष्कासित करून त्या ठिकाणी कांदळवन पुनर्जीवित करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आपण आदेश द्यावेत अध्यक्ष महोदय. आणि तिसरं माझं असं म्हणणं आहे की टोटल प्रोजेक्टच्या 5% रक्कम ही सरकार या ठिकाणी त्या कंपनीकडनं घेते. या ठिकाणी ते टोटल प्रोजेक्ट जो आहे तो करोडो रुपयाचा, हजारो करोडचा आहे. त्याच्या 5% रक्कम वसूल करा. माझी एवढीच मागणी आहे. सन्माननीय सदस्यांनी मागणी केल्याप्रमाणे आपल्याला मी सभागृहाला पूर्वीच सांगितलं की गुन्हा दाखल झालेला आहे, पण तो गुन्हा आपलं म्हणणं की संचालक बोर्डावर दाखल करावा. आताच एक आम्ही ठराव केला होता मागच्या आठवड्यामध्ये केंद्रीय पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या संदर्भामधल्या नवीन नियमावली केंद्र शासनाने जारी केल्या आहेत, ज्या राज्य शासनाने जशाला तशा स्वीकारल्या. त्यांना तपासून, कारण त्याच्यामध्ये गुन्ह्याच्या संदर्भातलं काय प्रावधान आहे ते तपासून योग्य ती कारवाई मी करेन. तसंच जे बांधकाम आपलं म्हणणं आहे जे केलेलं आहे ते चुकीचं आहे, त्याच्याबद्दलची सगळी तांत्रिक माहिती बरोबर घेऊन मी ते योग्य ती कारवाई त्याच्याबद्दलही करेन. आणि आपण जे सांगितलंय की जी पैसे आहेत, जी जप्त केलेली, जी पर्यावरण साठी आपण जो टॅक्स लावतो त्याला शब्द तो वापरतो, तो जो आहे तो आपलं म्हणणं 5% असावा. तर तो 1,80,60,60,000 रुपये आहे. तो 5% आहे किंवा कसे हे मी तपासून घेईन आणि योग्य ती कारवाई करेन. पॉझिटिव्ह आहे, पण माझी विनंती आपल्याला अध्यक्ष महोदय, या संबंधी आपल्या दालनात एक बैठक लावा, सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवा, मंत्री महोदयांना बोलवा. याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती आपण आदेश देऊ शकता. माझी विनंती या संदर्भातली बैठक आपण लावू, उचित वेळ बी देईल. लक्षवेधी क्रमांक 9. ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 10. 6 झाली आत्ता. नाही, सुनील प्रभूंची किती होती? 11 होती का? ठीक आहे. लक्षवेधी क्रमांक 6 स्पेशल सिटिंगची, सकाळच्या सिटिंगची 6. मंत्री कोण आहेत अध्यक्ष महोदय? किती नंबर? अध्यक्ष महोदय,
अध्यक्ष महोदय, काटोल तालुक्यामध्ये 1 मिनिट थांबा. मंत्री यायचे आहेत तोपर्यंत दुसरी लक्षवेधी घेतो मी. आहेत का? 10चे आहेत. लक्षवेधी क्रमांक 10. मध्ये सकाळच्या स्पेशल सिटिंग मध्ये ज्या लक्षवेधी झाल्या त्या झाल्यावर आता परत आपण सिटिंग दाखवलंय. म्हणजे पुन्हा आपण आज परत आहेत ना लक्षवेधी 1:30 वाजता. मी सांगितलेलं आहे यापूर्वी, आपण मला वाटतं नव्हताच सभागृहात तेव्हा, 1:30 पर्यंत जेवढे लक्षवेधी होतात म्हणजे फक्त ह्या 4 जर 1:25 संपल्या तर तेव्हा मी अंतिम आठवडा सुरू करणार. सकाळचे जे राहिल्यात त्या 4, स्पेशल सिटिंग मधल्या राहिलेल्या 4 आजच्या पुढे. आजच्या बघू आपण, मी निर्णय घेतला नाहीये त्या संदर्भात, बघू. लक्षवेधी क्रमांक 10 बोलणार आहे का कोण? अध्यक्ष महोदय, ठीक आहे, बोला. महोदय, वरुड तालुक्यातील संत्रा मोसंबी उत्पादकांना अतिवृष्टी 2023 व गारपीट 1 मिनिट, काय 2024 चाललंय? मी बोललो सकाळच्या स्पेशल सिटिंग मधल्या लक्षवेधी क्रमांक 10. काय तुम्ही लोक ऐकत नाही? आणि मी सकाळच्या स्पेशल सिटिंग 10 वेळा म्हणालो. अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यातील खारेपाड भागात अध्यक्ष महोदय सुमारे नाही, आज 40 ते अंतिम 50 गावं आहेत अंतिम आठवडा. आणि आणखी वाडे आहेत. या गावांना आज 40-50 वर्ष पाण्याविना टाहो फोडत आहेत. एक हंडा आणण्यासाठी दिवस जावं लागतोय, वनवन फिरावं लागतोय आणि तरी सुद्धा पाणी मिळत नाही. ते सुद्धा पाणी दूषित असतोय. त्या पाण्यामुळे अनेक रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. आणि अध्यक्ष महोदय, मला आपल्याला सांगायचं आहे, ह्या भागातला पाण्याचा प्रश्न किती वर्षात सुटणार? आज 40-50 वर्ष पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर ह्याच्यानंतर किती वर्ष जाणार? याचा आम्हाला उत्तर हवं आहे आणि ते लवकरात लवकर सोडवण्यासाठी आपण काय उपाययोजना करणार एवढं आम्हाला माहिती द्या. अध्यक्ष महोदय, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील संभाव्य पाणी टंचाईच्या बाबतीमधला हा प्रश्न या ठिकाणी आहे. जानेवारी 25 ते जून 25 या कालावधीमध्ये 31 गावं आणि 132 वाड्यांच्या 163 गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याकरता 84 लक्ष रुपये टंचाईचा कृती आराखडा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. पण अद्याप एकही टँकरची मागणी अध्यक्ष महोदय या तालुक्यामध्ये सध्या नाही. आज आदरणीय आमदार महोदयांनी विचारल्याप्रमाणे या ठिकाणी जलजीवन मिशनच्या अंतर्गत एकूण 25.88 कोटी किमतीचे 38 गावं व 108 वाड्यांसाठी शहापाडा प्रादेशिक नळ योजनेचं काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मार्फत सुरू करण्यात आलेलं आहे. 129 किलोमीटर पाईपलाईन या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे. 9 जलकुंभापैकी 2 जलकुंभांची कामं पूर्ण झाली असून 4 जलकुंभांची कामं प्रगतीपथावर आहे. 3 जलकुंभांची जागा उपलब्ध नसल्यामुळे ते रद्द करण्यात आले असून जे जुने जलकुंभ आहे ते वापर करण्यात येणार आहे. मी माननीय मंत्री महोदयांना या ठिकाणी खात्री देऊ इच्छितो, येणाऱ्या जून महिन्यापर्यंत ही योजना 100% पूर्ण होईल असं मी या ठिकाणी त्यांना मी निवेदन करतो. 40 वर्ष 50 वर्ष झाली, अजूनपर्यंत पाण्याचा कुठे ठाव ठिकाणा नाही. आणि अशा परिस्थितीत या जून पर्यंत पाणी पूर्ण कसं देणार याचं उत्तर तरी आपल्याकडे आज ही जलकुंभ म्हणताय. जलकुंभ जुन्या ज्या पाईपलाईन आहेत त्या सुद्धा फुटत चालल्यात. जुन्या पाणी पुरवठा वाहिन्या आहेत त्या काम पुरवत करत नाहीत. आणि अशा परिस्थितीत आज आपण जल मिशनचा प्रश्न उपस्थित केलात. जल मिशनच्या मधून सुद्धा आज पुरेसं पाणी लोकांना मिळत नाहीत. रोज मी दर आठवड्याला मिटिंग घेतोय आणि दर आठवड्याला मिटिंग घेऊन सुद्धा त्या ठिकाणी पाणी पुरवठा होत नाही. या बाबतीत आपण योग्य ते कारवाई कराल का? महोदय, नव्या योजनेच्या बाबतीमध्ये मी माननीय सदस्य महोदयांना सांगितलं की 129 किलोमीटरचं पाईपलाईनचं काम पूर्ण झालेलं आहे. अजून 50च्या आसपास पाईपलाईनचं किलोमीटरचं काम अपूर्ण आहे आणि आता ते सध्या काम सुरू आहे. पण तरी सुद्धा त्यांचं समाधान होत नसेल तर अधिवेशन संपल्याबरोबर मी त्यांच्याबरोबर ही बैठक लावील
आणि त्यांच्यासमोर आज जे काही सत्य आहे ही वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडेल. त्यांनी मला वेळ सांगावी, त्यावेळेस आपण बैठक लावून हा प्रश्न जागेवरच सोडवू. लक्षवेधी क्रमांक 6 चरण सिंह ठाकूर. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, काटोल तालुक्यातील कोतवाल बर्डी गावामध्ये एशियन फायर वर्क्स मध्ये 16 फेब्रुवारीला जो स्फोट झालेला आहे त्याच्यामध्ये 2 मजूर जागेवर मरण पावलेले आहेत आणि 4 लोक जखमी झालेले आहेत. शासनानं आतापर्यंत काय कारवाई केली याची माहिती आतापर्यंत उघड झालेली नाही आहे आणि तो मालकही त्या ठिकाणून फरार आहे आणि आतापर्यंत मृतकाच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही आहे आणि त्याच्या कारखान्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्फोटकचं त्या ठिकाणी लायसन्स रिन्युअल नाही आहे. त्या ठिकाणी एम्ब्युलन्सची व्यवस्था नव्हती आणि मजुरांमध्ये एक भीतीचं वातावरण त्या परिसरामध्ये झालेलं आहे आणि म्हणून गृह विभागामार्फत काय कारवाई झाली आणि हा कारखाना कायमचा आपण बंद करणार आहात का नाही याचं सरकारने त्या ठिकाणी उत्तर द्यावं. अध्यक्ष महोदय, सन्मानित सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नात एशियन फायरवर्क्स कोताल बर्डी काटोल जिल्हा नागपूर यामध्ये गन पावडरचे उत्पादन केले जाते आणि त्यापासून फटाक्यांच्या वाती मायक्रोकॉर्ड याचं उत्पादन केले जात असते आणि हे खरं आहे की तिथे आतापर्यंत म्हणजे आता अपघात झाला आणि अपघातामध्ये 2 कामगार जे आहेत भुरा लक्ष्मण रजाक आणि त्यांचे एक सहकारी अशा दोघांचा मृत्यू झाला आणि जेव्हा तिथे तपासण्यात आलं तर तेव्हा असं पोलिसांच्या म्हणजे जे काही पोलिसांनी तपास केला त्याच्यात असं लक्षात आलं की जे मृतक होते त्यांनी तिथे जिथे गन पावडर पडली होती त्याच्या बाजूला बिडी पिली आणि ती फेकल्या गेली, त्यामुळे हा अपघात झाला. यामध्ये सन्माननीय सदस्यांनी म्हटलं की याच्यामध्ये काही सरकारने ऍक्शन घेतली नाही, तर सन्माननीय सदस्यांना मला हेच सांगायचं आहे की यामध्ये जे मृतक आहेत त्यांना सानुग्रह अनुदान या फॅक्टरीतर्फे एका मृतकाच्या वारसास 49,000 व दुसऱ्या मृतकाच्या वारसास 40,000 रुपये असं त्या कंपनीने दिलेले आहे. सोबतच कारखान्यातील कामगारांना आवश्यक सुरक्षा साधनं न पुरवल्याबाबत कारखाने नियम 1963 नियम 114 अनुसूचित 16 मधील पोट कलम 6ब च्या अंतर्गत प्रतिबंधित आदेश पारित केलेले आहेत आणि 1948 चे कलम 40(2) चे भंग केल्याबद्दल त्यांच्या विरुद्ध खटला सुद्धा दाखल केलेला आहे. सोबतच पोलीस ऍक्शन बद्दल त्यांनी विचारलं तर यामध्ये कारखान्याचे मालक श्री सोहेल असगर अली अमीन आणि व्यवस्थापक मुस्तफा सैफुल्लुद्दीन शेगावाला यांच्या विरुद्ध कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता 106(1) अन्वय मनुष्यवधाचा गुन्हा तसेच भारतीय न्याय संहिताचे कलम 288, 125(ब), 105, 110 सह कलम एक्सप्लोजिव्ह ऍक्टच्या 9(ब) सह एक्सप्लोजिव्ह सबस्टन्सेस ऍक्ट 1908 च्या कलम 3 अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी क्रमांक 1 मुस्तफा सैफुद्दीन शेगावाला व्यवस्थापक जे होते त्यांना 18 फेब्रुवारी 2025 रोजी अटक करण्यात आली होती आणि आरोपी क्रमांक 2 सोहेल असगर अली अमीन हे फरार होते. त्यांना 19 मार्च 2025 रोजी अटक करण्यात आलेली आहे आणि सोबतच कलेक्टर नागपूर जिल्हाधिकारी नागपूर यांच्या मार्फत विस्फोटक नियम 2008 नियम 9(1) अन्वय दंडाधिकारी चौकशी सुद्धा प्रस्तावित करण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी नागपूर यांनी परवाने विस्फोटक कायदा 1984 कलम 6(e) व विस्फोटक नियम मधील नियम 118 मधील तरतुदीनुसार पुढील आदेशापर्यंत सदर कारखान्यास त्यांचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे. आता सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न मांडलेला आहे की त्या कारखान्यातनी 2 व्यक्ती मृत पावले तर त्याचं फायर ऑडिट झालं होतं काय? जर फायर ऑडिट झाली असेल तर मग पाण्याची उपलब्धता नव्हती असं सन्मान्य सदस्यांनी तिथं सांगितलेलं आहे. मग फटाक्याचा कारखाना आहे, वातीचा कारखाना आहे, अति जयनशील वस्तू आहे,
तर तिथं पाण्याची उपलब्धता होती का की नव्हती? तिसरा प्रश्न आहे, त्यांनी 50,000 आणि 49,000 मदत केली म्हणतात त्या मजुराले. एवढ्यात तर बकरीनी भेटून राहिली, आता गायनी भेटून राहिली. एवढी किंमत माणसाची, एवढी कमी किंमत झाली आहे का अध्यक्ष महाराज? मजुरांनी काम करायचं की नाही करायचं, तो जर मेल्यावर त्याच्या कुटुंबाला सहारा भेटला पाहिजे. किमान त्या लोकांनी त्यांना कारखानदारांनी 5-5 लाखाची मदत करायला पाहिजे होती. ते करण्याला भाग पाडणार आहे का मंत्री महोदय? तिसरा प्रश्न अजून आहे की आपण आपल्या कामगार मंडळामार्फत या दोन्ही मजुराच्या कुटुंबाला 10-10 लाखाची मदत करणार आहे का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मंत्री मध्ये महोदय पहिले पुन्हा झाला होता. त्याच्यामध्ये एका मुलाला, एका मजुराला त्या ठिकाणी त्याचे दोन्ही पाय त्या ठिकाणी अपंगत्व त्याला आलेला आहे. अनिल कुमार रजक म्हणून त्याला आतापर्यंत मदत केलेली नाही आहे. आणि पुन्हा कारखाना सुरू करून 2 मरण पावले, त्या ठिकाणी 25 लाखाची मदत जाहीर करण्याचं आमचे पालकमंत्री बावनकुळे साहेबांनी त्या ठिकाणी जाहीर केलेलं होतं. परंतु आतापर्यंत दोघांच्या मृतकांच्या परिवाराला मदत मिळालेली नाही आहे आणि कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था नाही आहे. स्फोटाचा कार्यक्रम आहे, स्फोटाचं त्या ठिकाणी लायसनही त्याचं रिन्युअल नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये अशा कामाला त्या ठिकाणी आपण मान्यता देणार आहात का? मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, हरीशभाऊ पिंपळे आपले सन्मानित सदस्य आहेत, त्यांनी जो विषय मांडला ते खरं आहे. जे मालकांनी माणुसकीच्या नात्याने सानुग्रह अनुदान दिलं पाहिजे ते अत्यंत तोकडं आहे, त्यामध्ये काहीच होत नाही. पण मी सन्मान्य सदस्य हरीशभाऊंना सांगू इच्छितो की कामगार विभागातर्फे यामध्ये आपण या मृत कामगारांच्या वारसास रुपये 12,35,700 रुपये आणि दुसऱ्या मृत कामगाराच्या वारसास 9,07,400 रुपये ही नुकसान भरपाई लेबर कोर्टामध्ये जमा केलेली आहे. त्यांच्या प्रोसिजरनुसार ती त्यांना मिळणार आहे. दुसरा विषय आपण मांडला की यांची तपासणी झाली आहे का? तर या कारखान्यात याच्यापूर्वी 6/9/2021 आणि 28/8/2023 रोजी CIS या निरीक्षण प्रणालीद्वारे निरीक्षण झालं होतं. पण आणि सन्मान्य ठाकूर साहेबांनी जे सांगितलं की याच्यापूर्वी जो अपघात झाला होता, निश्चित त्या पहिल्या अपघाताबद्दल मी माहिती घेईल आणि जर असं काही त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली नसेल तर त्या अनुषंगाने आपण तात्काळ कार्यवाही करू. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की या बाबतीमध्ये हा जो कारखाना आहे, हा कारखाना फटाक्यांच्या वाती बनवतो. यामध्ये त्या कारखान्याचं जेव्हा आपण जे सांगितलं बावनकुळे साहेबांनी आदेश दिले होते, तर बावनकुळे साहेबांनी आदेश दिल्यानंतर त्या सर्व कारखान्यांचं ऑडिट झालं होतं. या कारखान्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त गन पावडर आढळली होती आणि ती आवश्यकतेपेक्षा जेव्हा आढळली तर 15 किलो गन पावडर जर असेल त्याच्यावर असेल तर हे सर्व पेसोच्या अंतर्गत येते. त्यामुळे हा विषय आम्ही पेसोकडे पत्र पाठवून कळवलेला आहे आणि पेसो त्यांचं निरीक्षण करून पुढील कारवाई करेल. एकच मिनिट घेतो. मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. पहिल्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं की 49,000 रुपये आणि 50,000 रुपये दिले. दुसऱ्या उत्तरामध्ये सांगितलं की 12 लाख रुपये काही आणि 7 लाख रुपये दिले. माझी विनंती आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना एवढेच असणार आहे की ही जी तफावत आहे ही वेगवेगळी अशी का? आमच्याकडे वाघांनी मारलं तर 25 लाख रुपये मिळते. आता सिद्धबली या कंपनीमध्ये अशाच प्रकारचा अपघात झाला. जन आंदोलन करून आम्ही सर्व लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये सहभागी होऊन एका त्या कामगाराला 70 लाख रुपये द्यायला लावले. जी लॉयड्स मेटल कंपनी आहे 6 वर्षापूर्वी त्या कंपनीमध्ये आम्ही 50 लाख रुपये त्यांना द्यायला लावले आणि या ठिकाणी केवळ 12 लाख 7 लाख रुपये हे दिल्या जातं. हे चुकीचं आहे. आणि त्यातल्या त्यात अतिशय गंभीर बाब अशी आहे की त्या जिल्ह्याचे पालकमंत्री, महसूल मंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी 25 लाख रुपयाचं त्या ठिकाणी आश्वासन दिल्यानंतर सुद्धा जर केवळ 12 लाख रुपये आणि 7 लाख रुपये दिले जात असेल ते चूक आहे. एक यावरती कायदा केला पाहिजे अध्यक्ष महाराज की या ठिकाणी निदान 50 लाख रुपये जोही कामगार, कंत्राटी कामगार असो, त्या प्रिमायसिस मध्ये जो अपघात होतो त्याला कमीत कमी 50 लाख रुपये द्यावे अशा प्रकारचा कायदा मंत्री महोदय या निमित्ताने करणार आहेत का? बोलल्या त्यांना बोलू द्या. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो विषय मांडला यामध्ये
कोणतीही घटना घडल्यानंतर त्या कंपनीचं व्यवस्थापन त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार, आता साहेबांनी सांगितलं की आम्ही आंदोलन केलं, इतके मिळवून दिले, दुसऱ्या फॅक्टरीत आंदोलन केलं, एवढं मिळवून दिले, हा त्या फॅक्टरीच्या व्यवस्थापनाचा त्यांचा विषय असतो की ते माणुसकीच्या नात्याने सानुग्रह अनुदान किती देऊ शकतात, त्यांच्या कॅपॅसिटीनुसार ते देतात. आणि जो दुसरा विषय आम्ही सांगितला की लेबर कोर्टामध्ये एका वारसास 12 लाख रुपये 35,700 रुपये आपण जमा केले आहेत आणि दुसरा 9,07,400 रुपये. तर हे जे लेबरचं कंपेन्सेशन द्यायचं असते ऍक्सिडेंटल केसमध्ये, तर ते त्यांची उरलेली नोकरीची जी कालमर्यादा आहे ती, त्यांचं वय, याचा एक फॉर्म्युला असतो, त्यामध्ये कॅल्क्युलेट करून ती रक्कम निघत असते. तर त्याप्रमाणे ते आपण लेबर कोर्टात जमा केलेला आहे. आणि जो विषय आपण मांडला की 50 लाख रुपये प्रत्येक कामगाराला मिळालं पाहिजे, तर तपासून आपण पुढील कारवाई करू. अंतिम आठवडा प्रस्ताव. हा झाले. अंतिम आठवडा प्रस्ताव आवाड साहेब दिला. हा बोला, सुरू करा. अध्यक्ष महोदय, मी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाला आपल्या परवानगीने सुरुवात करतोय. अध्यक्ष महोदय, अरे थांबा, तुम्ही बोलू राहिले, बोलू द्या त्यांना. हे कायद्याचं राज्य असावं असं युगानुयुग म्हटलं गेलं. कायदा आणि सुव्यवस्थेशिवाय राज्यव्यवस्था चालू शकत नाही असं म्हटलं जातं. जगामध्ये जी राज्य कोसळली, जी राष्ट्र कोसळली, ती राष्ट्र कायदा आणि सुव्यवस्था जिथे अडचणीत आली, ती राष्ट्र व्यवस्था कोसळली आणि कालांतराने ती राज्य लोकशाहीच्या बाहेर गेलं, असा या जगाचा अनुभव आहे. सामान्य माणसाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत राज्य व्यवस्था यशस्वी झाली, लोकशाही ही व्यवस्थित झाली, व्यवस्था व्यवस्थित राहे असं म्हणता येणार नाही. लोकशाही यशस्वी झाली असं देखील म्हणता येणार नाही. कायद्यामध्ये सर्वांना अधिकार समान असावेत असं आपण 26 जानेवारी 1950ला स्वीकारलं. आपण सर्वांनी या देशाला एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि प्रजासत्ताक म्हणून घोषित केलं. कायदा आणि सुव्यवस्था हा महत्वाचा घटक असतो असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. लॉ अँड ऑर्डर आर द मेडिसिन्स ऑफ द बॉडी पॉलिटिक्स असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. कुठल्याही राज्यामध्ये, देशामध्ये शांतता असावी, लोकांनी न्याय आणि व्यवस्थेचा सन्मान केला पाहिजे आणि त्याहीपेक्षा सरकारने आणि सरकारी यंत्रणांनी केला पाहिजे असा अभिप्रेत. हे अभिप्रेत असताना सध्या राज्यामध्ये काय चालू आहे हा एक चिंतेचा विषय आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवस्थेमध्ये आपण विचार केला की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशा शिवाजी महाराजांचं नाव आपण राज्यव्यवस्थेमध्ये कायम घेत असतो. राज्यामध्ये सत्ता आणत असताना शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली राज्यव्यवस्था आणू असे आपण कायम म्हणत असतो. पण आजच्या व्यवस्थेमध्ये आणि आजच्या राज्यामध्ये काय चालू आहे? महिलांचे बलात्कार, अपहरण, विनयभंग, घरगुती हिंसाचार, जातीय हिंसा व खंडणी, खून, जमिनींवरील बेकायदेशीर ताबा, ड्रग्ज तस्करी, आर्थिक भ्रष्टाचार, फसवणूक, सायबर क्राईम, जातीय धार्मिक जंगली भडकवणे, पोलिसांवरती राजकीय दबाव, अल्पसंख्याक आणि दलितांवर हल्ले, ही यादी काही थांबत नाही.
आज असा एकही गुन्हा नाही की जो महाराष्ट्रात घडत नाही. आज एक राज्याचा लोकप्रतिनिधी म्हणून, राज्याचा नागरिक म्हणून जेव्हा राज्याच्या वाढत्या गुन्हेगारीकडे बघतो तेव्हा प्रश्न पडतो की हाच का शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र? अध्यक्ष महोदय, मला डिसेंबर महिन्याची आठवण करून द्यायची. डिसेंबर महिन्यात 2 दुर्घटना घडल्या. सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या तरुणाची हत्या झाली परभणीत. होय, हत्या झाली. अध्यक्ष महोदय, त्यावेळेस घसा फोडून आम्ही सांगत होतो की याची ज्युडिशियल कस्टडीमध्ये हत्या झाली आहे, याचा मृत्यू ज्युडिशियल कस्टडीमध्ये झाला आहे. एखादा आमदार जेव्हा उभा राहून बोलतो, तो सभागृहामध्ये बोलतो, तेव्हा ते सत्य असं मानलं जातं. पण आम्ही खोटारडेच. पाशवी बहुमताच्या जोरावरती विधानसभेमध्ये विरोधक बोलत असताना ते खोटच बोलतायत असं दाखवण्याची प्रथा आणि परंपरा या सभागृहात सुरू झाली. अध्यक्ष महोदय, सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणामध्ये जेव्हा मी सांगत होतो, मी बोलत होतो, मी स्वतः सांगत होतो की सोमनाथ सूर्यवंशी त्याच्या आईचा मुलगा, त्यांच्या आईचं नाव विजयाबाई, आज तिच्या डोळ्यातनं अश्रू वाटतात. अध्यक्ष महोदय, आपण न्याय नाही देऊ शकलो. आपण इथल्या राज्य व्यवस्थेतल्या पोलीस यंत्रणेला सावरण्यासाठी, त्यांना आधार देण्यासाठी, आधार हे खऱ्या अर्थाने माझ्या तोंडातनं मला बोलायचं असेल तर ते गुन्हेगार आहेत. एका मागासवर्गीय तरुणाला त्याचा गुन्हा नसताना उचलून घेऊन गेले, त्याला बेदम चोपला आणि त्या मारहाणीत त्या तरुणाचा मृत्यू झाला. हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, हे कोण म्हणतंय? हा पोस्टमार्टम रिपोर्ट जो आला, त्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये आलं की त्याचा मृत्यू हा मारहाणीतनं झालेल्या धक्क्यामुळे आला. त्याला जो धक्का बसला मारहाणीतनं, त्याच्यामुळे सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला. पण याचा खुलासा या सभागृहात नाही झाला. त्याच्या आईला न्याय मिळेल असं या सभागृहात भाष्य झालं नाही. किंबहुना ही मारहाण लपवण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा मृत्यू हा श्वासोश्वासाच्या त्रासामुळे झाला असं विधान या सभागृहाच्या पटलावर आहे आणि ते रेकॉर्डवर आहे. आता चौकशी अंती न्याय दंडाधिकारी यांनी काय सांगितलं की हा मृत्यू हा मारहाणीमुळे झाला आहे. महाराष्ट्राला खोटी माहिती दिली म्हणून हे सरकार महाराष्ट्राच्या जनतेची आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या आईची माफी मागणार आहे का? ज्या पोलिसांनी त्याला बेदम चोपला, ज्या पोलिसांनी मुळे त्याचा मृत्यू झाला, त्याच्यातला एकही पोलीस आज पोलिसांच्या नुसार कुठल्याही FIR मध्ये त्याची नोंद नाही, कोणालाही अटक नाही, कोणालाही अटक करू असं सरकार म्हणत नाही. मग आमच्या या गरीब दलितांमधल्या अल्पसंख्याक समाजातला आहे सोमनाथ सूर्यवंशी. मला एक जुन्या पिक्चरचा डायलॉग आठवतो, क्या गरीबों की जान जान नहीं होती सेठ. इथल्या दलितांना, इथल्या अल्पसंख्यांना फक्त मृत्यूला सामोरे जावं लागणार आहे, त्यांना मृत्यूची किंमत मोजावी लागणार आहे आणि तरीही जर न्याय मिळणार नसेल तर त्यांनी मागायचं कोणाकडे? अध्यक्ष महोदय, सोमनाथ सूर्यवंशी हे फार बोलकं उदाहरण आहे. या प्रस्तावाच्या माध्यमातून मी ही मागणी करतो की या सरकारने सत्य सामोरे आणावं, महाराष्ट्राला मृत्यूचं कारण सांगावं आणि आम्ही जे मृत्यूचं कारण सांगतो ते सत्य आहे
की पोलिसांच्या मारहाणीतच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला आणि त्या पोलिसांना लपवण्यासाठी, त्यांचा गुन्हा दडपण्यासाठी एका दलित आईला, एका गरीब आईला तिच्या कुशीतनं तिचा पोरगा हिरावून घेतला आणि सरकार बेशरमपणाने त्या पोलिसांच्या मागे उभं राहून त्या पोलिसांना आपल्या मागे लपवत आहे. त्या पोलिसांना तुम्ही अटक कधी करणार? त्या पोलिसांना याचा जाब कधी विचारणार? हा प्रश्न आजच्या या चर्चेच्या माध्यमातून मी सरकारला विचारतोय. अध्यक्ष महोदय, अक्षय शिंदेचा एन्काउंटर कोणी नाही सभागृहात, हे आता आपल्याला बघावंच लागणार आहे. खाल्या बेंचेसकडे बघूनच बोलायचंय, कारण का विरोधी पक्षाला किंमत द्यायचीच नाही असा सरकार पक्षाचा निर्णय आहे. त्याचं काय वाईट वाटून घ्यायचं नाही, कारण का त्यांनी सांगितलं ना, आम्हाला लँडस्लाइड बहुमत मिळालंय. जेव्हा पाशवी बहुमत मिळतो तेव्हा पाशवी बलात्कार लोकशाहीत होत राहतात, हे लक्षात घ्या. आपण पाशवी बलात्काराचे बळी आहोत हे आता समजून घ्या. लोकशाहीवर बलात्कार, म्हणजे लोकशाहीत विरोधी पक्षावरच असतात, तेच ते म्हणजे ते त्याच्यात काय भाषेमध्ये चौन शब्द इथे तिथे. पाशवी बहुमत हा लोकशाहीचा गळा घोटणारा असतं, हे परवा आपण बघितलं ना. सभागृहात संख्या नसताना सभागृहात चालवण्याची ताकद सुद्धा आहे आता या सरकारमध्ये. करू नका प्लीज. अक्षय शिंदेचे एन्काउंटर, अध्यक्ष महोदय, त्यांनी केलेल्या गुन्ह्याबद्दल नावाला नाही बोलायचं. त्याचा गुन्हा अक्षम्य होता हे मी मान्य करतो, पण त्याचा गुन्हा अक्षम्य आहे म्हणून सरकारी यंत्रणा त्याला गोळ्या घालून ठार मारेल हे कुठल्या कायद्याला धरून आहे? अध्यक्ष महोदय, रॉबिनहुड हे जर महाराष्ट्रात निर्माण झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो इथे लागलाय, तो काढून टाका. त्या सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उघड्या डोळ्यांनी बघतायत. एकीकडे कोर्ट सांगताय की तुम्ही हत्या केली, मी नाही म्हणत आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणतायत की तुम्ही हत्या केलीत, तुम्ही त्या पोराला गोळ्या घातल्यात. सरकारला लाजही वाटत नाही. गुन्हा दाखल करा असं वारंवार सरकारला खुणावतंय. विखे साहेब, आपण उच्च न्यायालयाच्या अनेक न्यायाधीशांचे मित्र आहात, आपण लॉ मिनिस्टर होतात, आपण कायद्याचे चांगले अभ्यासक आहात. हायकोर्ट वारंवार इशारा करते अक्षय शिंदे प्रकरणात की यंत्रणेने चूक केली आहे. अध्यक्ष महोदय, ते माझ्या मतदारसंघात घडलेलं प्रकरण आहे. एका गाडीतनं चाललेत, ठाम 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 आवाज येतो आणि 1 तासाने कळतं की एक माणूस मेला. तो मेलेला माणूस अक्षय शिंदे होता. एवढ्या मोठ्या गाडीत म्हणे काय, तर त्यांनी एका इन्स्पेक्टरच्या कमरेला लावलेला काय ते रिव्हॉल्व्हरला हात घालण्याचा प्रयत्न केला. हातकड्या घातलेला ना त्याला. आता तुम्ही म्हणाल बेड्या नव्हत्या. जेव्हा तो त्या गाडीकडे चालत चालला होता पोलीस स्टेशन मधनं, तेव्हा त्याच्यात हातकड्या होत्या. हातकड्या आतमध्ये गेल्यावर सोडवलंय की काय? आपण लॉ मिनिस्टर होतात, गेले अनेक वर्ष आपण मिनिस्टर आहात. मला सांगा, गाडीमधनं एखाद्या गुन्हेगाराला नेताना सिनियर पीआयच्या रँकचा इन्स्पेक्टर आतमध्ये बसतो. संजय शिंदे नावाचा इन्स्पेक्टर, त्याला जाणून बुजून आतमध्ये बसवला गेला आणि हे सगळं प्रकरण शिजवलं गेलं कारण का करणाऱ्याला रॉबिनहुड व्हायचं होतं. जर असे न्यायपालिकेच्या कक्षात असलेले गुन्हे आपण गोळ्या मारून सोडवायला लागलो, लॉ अँड ऑर्डर, व्हेर इज लॉ अँड व्हेर इज ऑर्डर, सगळंच कोसळेल. आज जे इथे घडतंय, अध्यक्ष महाराज, हे न्यायपालिकेलाही शोभा देणारं नाही आणि राज्य सरकारला तर नाहीच नाही. आय एम टाइम अँड अगेन रिमाइंडिंग
की तुम्हाला उच्च न्यायालय खुणवतंय की तुमच्याकडनं गुन्हा घडलाय, तुमच्याकडनं गुन्हा घडलाय, तुमच्याकडनं गुन्हा घडलाय, तरी तुम्ही तुमच्या डोळ्याला, तुमच्या कानाला आणि तुमच्या बुद्धीला झापडं लावली आणि तुम्ही ऐकायलाच तयार नाही. कारण का तुम्हाला माहिती आहे पोलिसांनी गुन्हा केलेला नाही, आम्ही तुला गुन्हा करायला लावला. आम्हाला समाजामध्ये इमेज क्रिएट करायची होती की आम्ही आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करतो आणि आउट ऑफ कोर्ट सेटलमेंटची सवय असलेले जे सत्ताधारी आहेत त्यांनी आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट केलं आणि न्यायच हातात घेतला. या सरकारला विनंती करतो हात जोडून, आज आपल्या संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत असताना संविधान हातात घेऊ नका. हे काही दिवस बरं वाटतं, हे सगळं आपण सत्तेत असलो की बरं वाटतं, एकदम मजा अशी खुशखुश वाटायला. आपण मंत्री आहात ना जयस्वाल, आपण मंत्री आहात ना? नाही, मंत्र्यांना काही मर्यादा असते एवढंच सांगते, बाकी काय मला बोलायचं नाही. म्हणजे निदान मंत्र्यांनी तरी आपल्या मर्यादा पाळाव्यात. अध्यक्ष महोदय, या सरकारला माझा प्रश्न आहे की न्यायपालिकेपेक्षा तुम्ही मोठे झाले का? महाराष्ट्रामध्ये न्यायपालिकेला मानणारच नाही का आपण? तर मला एकदा सांगून टाका की न्यायपालिका आणि महाराष्ट्र सरकार यांचा काही संबंध नाही. मग सोमनाथ सूर्यवंशी असो, अक्षय शिंदे असो, आम्ही ठोकणार, आम्ही गोळ्या घालणार, आम्ही कारागृहात नेऊन मारणार. ते मेले तरी आम्हाला विचारू नका, त्यांना मारण्याचा अधिकार सरकारला मिळालेला आहे. कारण का आम्हाला बहुमत मिळालेलं आहे, आम्हाला पाशवी बहुमत मिळालं आहे. आम्ही लोकशाहीवरती पाशवी बलात्कार करणार आहोत, ती सहन करण्याची ताकद तुम्ही ठेवा. विखे साहेब, तुम्ही काँग्रेसच्या विशाल समुद्रातनं त्या बाजूला गेल्यात, त्यामुळे मला वाटतं की तुमचं संविधानावरती, लोकशाहीवरती, लोकशाहीच्या विचार प्रणालीवरती, लिबरल मेंटॅलिटीवरती अतोनात प्रेम असेल. आज तुमचं हृदय परिवर्तन झालं ती गोष्ट वेगळी, पण तरी काही अंशी तुमच्या आजही हृदयामध्ये हे सगळं असेल. तुम्ही आज इथे बसल्यात, सरकारचे प्रतिनिधी लिहून घेतात, मला दिसतंय. काय लिहितायत ते मला माहित नाही, पण लिहिल्यासारखं दिसतं तरी मला वाटतं माझंच भाषण लिहून घेत आहे. मी जरा खुश झालो, विखेंसारखा ज्येष्ठ मंत्री माझं भाषण लिहून घेतोय, आनंद वाटला मला. नाही, पेन असं साईडला घेऊ नका, मला दिसलं. त्यामुळे विखे साहेब विचारावं जरा, काय देणार हो सोमनाथ सूर्यवंशीच्या आईला उत्तर? काय देणार हो अक्षय शिंदेच्या आईला उत्तर? आणि त्या अक्षय शिंदेच्या आईवरती प्रेशर टाकता की हायकोर्टामध्ये जाऊन सांग की मला केस परत घ्यायची आहे. एकीकडे हायकोर्टामध्ये विखे साहेब केस चालू आहे आणि दुसरीकडे लोक जाऊन त्या अक्षय शिंदेच्या आईला सांगतात की तू जा कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये न्यायाधीशांना जाऊन सांग की मला ही केस चालवायची नाही. तुमच्या सरकारला हेही कळत नाही की कोर्टामध्ये गेलेली केस आता अक्षय शिंदेच्या आईच्या हातात राहिलेली नाही. तुमचे लॉ अँड ज्युडिशियरीचे लोक जे सल्ला देतात ते मूर्ख बिर्ख झालेत की काय? की काय अक्षय शिंदेची केस आई केस लढवणार आहे कोर्टात जाऊन? हे सगळं झाल्यानंतर सुद्धा वरती बसलेल्या 2 जजेसनी क्लोज फॉर ऑर्डर करून टाकली आहे केस. मी काय भविष्य सांगणारा माणूस नाहीये, पण मी 100% खात्री देऊन सांगतो, तो काही कायद्याचं ज्ञान मला आहे, जे काही या केस बद्दल मी ऐकलंय वाचलंय ते मी तुम्हाला सांगतो की सरकारवरती रिस्ट्रिक्शन्स घेणार, तुम्हाला FIR दाखल करावा लागणार आणि ज्यांनी म्हणून त्या अक्षय शिंदेला गोळ्या मारून ठार केलाय त्यांना FIR घालून तुम्हाला मागे टाकावं लागणार. तुमची रॉबिनहूड इमेज तुमच्यापर्यंत मर्यादित राहिली, पण त्या संजय शिंदे आणि 4 हवालदार ज्यांना तुम्ही गोळ्या मारायला लावल्यात त्यांचं घरदार उद्ध्वस्त करण्याचं काम या सरकारने केलंय. तुम्हाला
सोमनाथ सूर्यवंशीची आई, अक्षय शिंदेची आई, तिच्या डोळ्यातलं वाहणारे अश्रू, त्याचा तळतळाट तुम्हाला सहन करावा लागणार, त्याच्यातनं तुम्ही वाचू शकत नाही. अध्यक्ष महोदय, अजून एक प्रकरण मी पुढे आणतोय. विक्रम गायकवाड 8 फेब्रुवारी 2025 रोजी या 28 वर्षीय विक्रम दादासाहेब गायकवाड त्या पोराची हत्या झाली. अध्यक्ष महोदय, या पोराचा दोष काय? MPSC परीक्षेची तयारी करत होता. पुण्यात अभ्यास करत असताना, परीक्षा देत असताना 4-5 वर्ष राहिला. पूजा चव्हाण नावाच्या एका पोरीशी तिचं प्रेम जुळलं, नातेसंबंध जुळले, कॉलेजमधली पोरं, झालं प्रेम, दोघंही प्रेमात पडले. दोघांच्याही घरच्यांचा विरोध असताना आंतरजातीय विवाह केला, पळून जाऊन विवाह केला. लिबरल इंडिया, संविधानाने दिलेला अधिकार, त्यांचा संविधानावरती प्रचंड विश्वास, सळसळती तरुणाई, सळसळतं रक्त, केला प्रेमात येऊन लग्न. 2 फेब्रुवारी 2025 रोजी विवाहाची नोंदणी पूर्ण झाली. 8 फेब्रुवारी रोजी बाबू मल्हारी चव्हाण व इतरांनी विक्रमला गाठून त्याच्यावर जोरदार हल्ला केला. त्याच्या शरीरातल्या प्रत्येक भागातनं रक्त वाहत होतं. अध्यक्ष महोदय, प्रत्येक भागातनं. हत्या होण्याच्या बरेच दिवस आधी त्याला बजावलं जात होतं, तुझी लायकी नाही रे, तू आमच्या पोरीशी लग्न करतोयस, तू आमच्या रक्ताला हात घालतोयस. विक्रमने आपल्या घरच्यांना, नातेवाईकांना, सगळ्यांना सांगितलं होतं, मला असं असं धमकवलं जात आहे. त्यांनी इतरांनाही सांगितलं, सगळ्यांनी दुर्लक्ष केलं. आजकाल काय झालंय, अशा प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं असलं की पैशाच्या व्यवहार, काळेसाहेब ऐका, काळेसाहेब आपण ऐकताय, आजकाल अशी प्रकरण आली की त्याला जातीय रंगाच्या बाहेर काढायचं असेल. नाही, हे प्रकरण ना पैशाच्या व्यवहारातनं झालं, हे प्रकरण ना जमिनीच्या व्यवहारातनं झालं, हे प्रकरण ना बांधावरनं झालं. नाही खाडेसाहेब, हे जातीवरनं झालं. जाता जात नाही, त्याला जात म्हणतात. अध्यक्ष महोदय, खाडेसाहेब, मी जे बोलतोय तुम्हाला मनातनं पटत असेल. अध्यक्ष महोदय, या हत्यामध्ये PCPSI चव्हाण याचा मोठा सहभाग आहे. त्यांनी या सगळ्या आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, आणि जेव्हा केस नोंदवली FIR मध्ये, त्याचा भाऊ सागर गायकवाड जे सांगत होता ते पोलिसांनी लिहिलंच नाही, हे भलताच लिहिलं आणि हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष महोदय, या सभागृहामध्ये मी अत्यंत जबाबदारीने हे विधान करतोय. गेल्या वर्षभरामध्ये या महाराष्ट्रामध्ये ऑनर किलिंगची 9 प्रकरणं झाली. 9 प्रकरणं. संविधानाची 75 वर्ष पूर्ण होत असताना आपण कशावर चर्चा करणार आहोत? ऑनर किलिंगवर? की जातीयंताची लढाई सुरू करायची असेल तर आपल्याला परत एकदा जातीची बंधनं तोडून विवाहाला सामोरे जावं लागेल, तर जाती बंधनाची बंधनं कोसळतील, जातीची बंधनं कोसळतील असं म्हटलं जातं. तर आपल्या महाराष्ट्रात काय वाढतंय? ऑनर किलिंग. एकीकडे आपण आता ठराव पारित केला, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यायचं, की ज्यांनी जाती अंताच्या लढाईला सुरुवात केली, जात व्यवस्थेला पहिल्यांदा आव्हान दिलं, त्यांना भारतरत्न देण्याची मागणी आपण करतो आहोत. आणि त्याच महाराष्ट्रात आपण काय बघतो आहोत, तर मागच्या काही महिन्यामध्ये 9
संख्या कमी नाही. ऑनर किलिंग झाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरं लग्न कोणाशी केलं? या महान मानवाचं उदाहरण आपण समोर ठेवणारच की नाही? आणि हे घडत असताना सरकारी व्यवस्था मदत करते, सरकारी व्यवस्था दडपण्याचा प्रयत्न करते. मान्य करा ना, हो ऑनर किलिंग झालं, कशाला पैशाच्या व्यवहारात ही हत्या झाला म्हणून त्या हत्येचं म्हणजे ती हत्या सोडवण्याचा प्रयत्न करता. विक्रम गायकवाडला न्याय देणार की नाही हा सवाल मी या प्रकरणी विचारतो. अध्यक्ष महोदय, संतोष देशमुखची हत्या झाली. पण संतोष देशमुखची हत्या होत असताना फोटो आले नव्हते तोपर्यंत कारवाईच करायला तयार नव्हतं. फोटो कसे आले याची मला चर्चा नाही करायची. विखे साहेब, फक्त मला एवढंच सांगायचं, आपल्याला सगळं माहिती आहे की जोपर्यंत चार्जशीट हातात येत नाही तोपर्यंत पुरावे हातात येत नाही. त्यामुळे फोटो हा चार्जशीटचा भाग होता. हा फोटो चार्जशीटचा भाग असताना व चार्जशीट आलेले नसताना फोटो आले कुठं? हा राजकीय खेळ केला कसा गेला याच्याबद्दल आम्हाला नाही बोलायचं, पण नाकापेक्षा नव्हती मळ जड झाला की हे सगळं करावं लागतं. हे फोटो आले नसते तर कदाचित राजीनामा आलाही नसता. हे फोटो आले म्हणून राजीनामा आला. पण अध्यक्षमध्ये काय काय मुजोरी हो, काय मुजोरी. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका व्हिडिओमधनं मी ऐकलं, तुम्ही 100 जण सांभाळण्यापेक्षा एका कराडला सांभाळला. असं कोण म्हणतं? ह्याचा जो मास्टर माइंड आहे, आम्ही नाही म्हणत मास्टर माइंड, असं पोलिसांनी सांगितलं. ह्याचा जो मास्टर माइंड आहे सुदर्शन घुले, तो काय म्हणतो? तुम्ही 100 जण सांभाळण्यापेक्षा एका कराडला सांभाळा, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. वा 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 वा, काय महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्था आहे. वाल्मिक कराड, तुम्ही त्याला सांभाळा, तुम्हाला काही त्रास होणार नाही. आणि ते खरंच होतं. कुठे त्रास होत होता? आका हा शब्द आता खूप फेमस व्हायला लागलाय. बावनकुळे साहेब, आता प्रत्येक जिल्ह्यातले आका शोधावे लागतात आणि प्रत्येक जिल्ह्यात आका आहेत. तुम्हाला माहिती आहे, त्याच्याबद्दल काही जास्त बोलत नाही. सगळेच तुम्ही हसायला लागले यार, तुम्ही सगळे हसायला लागले. कळत नाही काय तुमच्या मनात. अध्यक्ष महोदय, जरा हे मला वाचून घेऊ द्या, मग तुम्हाला त्याच्यातलं महत्व समजेल. संजय साहेब, तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. वाल्मिक अण्णांनी सांगितलंय 2 कोटी रुपये देऊन टाका, तुमचे काम सुरू होईल. मागील वेळी मी आलो होतो तेव्हा तुम्ही पोलिसांकडे तक्रार केली होती. माझ्या विरोधात तुम्ही पोलिसांकडे तक्रार केल्याची गोष्टी वाल्मिक अण्णांना समजली, ते तुमच्यावर संतापले. त्यामुळे वाल्मिक अण्णांची मागणी पूर्ण करा, अन्यथा तुमची सर्वच कामं बंद केली जातील, असं सुदर्शन झुले कोणाला सांगतो? आवाजा कंपनीला. आणि महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक होणार आहे असं चित्र आपण उभं करतो. कसली आर्थिक गुंतवणूक येणार आहे? पुणे घ्या, नाशिक घ्या, सगळीकडे एवढीच हप्तेखोरी चालू आहे आणि सरकारी आशीर्वाद हानी चालू आहे. एक वाल्मिक बीड मध्ये, अशा अनेक वाल्मिक प्रत्येक जिल्ह्यात आहेत. अध्यक्ष महोदय, संतोष देशमुखीचं कौतुक वाटतं. खरं जाती अंताची लढाई तो लढत होता. सोनवणे नावाच्या दलित माणसाला मारला म्हणून तो तिथे गेला आणि बिचाराचा बळी गेला. अध्यक्ष महोदय, आजही आंधळे फरार आहे. काय गप्पा आपल्या एआय इंटेलिजन्स मधनं, आणि एआय इंटेलिजन्सचं आपली एआय इंटेलिजन्स मध्ये युरोपियन कंट्रीज मागायला लागल्यात. तुम्हाला आंधळेसारखा, तुम्ही आंधळे झाले आहात, तुम्हाला आंधळे सापडत नाही. तुम्हाला कोरटकरचं बोलायलाच नको, ते नंतर विषय येईल. पण कोरटकर तुमच्या नजरेच्या खालनं पळून जातो, दुबईला म्हणतात. तो दुबईला गेला का पाकिस्तानात गेला विचारा. अध्यक्ष महोदय, अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतोय. आमचा हा अधिकार आहे. बेल वाजवू नका, बेल वाजवू नका. 30 मिनिट झाले. माझा अधिकार आहे, मला बोलू द्या.
अध्यक्ष काही महोदय, सदस्यांना बोलायचंय. नाही सगळ्यांचा मला दिला तरी चालला, हरकत नाही, पण मला बोलू द्या. मी पहिला बॅट्समन आहे, ओपनिंग बॅट्समनला वेळ जास्त द्यावा लागतो. म्हणून 30 मिनिट दिले. हा, अध्यक्ष महोदय, परळीतली राख. अध्यक्ष महोदय, 6 ब्रास कोरड्या राखेची किंमत 8 ते 10 हजार. दिवसाला काही अशा राखेच्या गाड्या निघत असतात. ही राख परळीतल्या 1220 भट्ट्यांमध्ये जाते आणि इतरत्रही जाते. ह्याची उलाढाल जर केली तर जवळजवळ 1000 कोटी रुपये आहेत. हे 1000 कोटी रुपये कुठे जातात हे जरा शोधण्याची गरज आहे. अध्यक्ष महोदय, हे मी जरा पद्मश्री नामदेव ढसाळांवर येतोय. आता तुम्ही बेल वाजवली तर मला 15-20 मिनिटात आटोपतं घ्यावं लागेल. नामदेव ढसाळ मध्यंतरी एक प्रकरण आलं. कोण नामदेव ढसाळ? खरं तर नामदेव ढसाळ, संत तुकाराम, संत कबीर यांची नावं आणि यांच्या कविता वाचणं हे सभागृहामध्ये वाचतो आहोत म्हणून मला प्रोटेक्शन आहे, अटक होणार नाही. नामदेव ढसाळांची कविता मी सभागृहात वाचतोय म्हणजे मला अटक होणार नाही. पण कदाचित हीच कविता मी बाहेर वाचली तर मला गजाआड टाकतील. ही कविता वाचतोय. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, तुमची आई बहीण आज विटंबली जाते हटाहटातून. मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त निरो आजही मेणबत्तीसारखे जाळतात माणसं चौका चौकातून. कोरभर भाकरी पसाभर पाणी यांचा अट्टहास केलास तर आजही फिरवला जातो नांगर घरादारावरून. चिंतकाळलेले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरा नगरातून. रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो, किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी. मरेपर्यंत राहायचं की असंच युद्ध कैदी. हे कोण म्हणालंय? हे मी म्हणालो नाही, हे नामदेव ढसाळ म्हणताय. आणि तुमचा बेशरम अधिकारी काय विचारतो माहितीये? कोण नामदेव ढसाळ? त्याला जाऊन सांगा, हा नाम्या, हा आमचा नाम्या. एका गरीब घरात जन्मलेला, उपाशी पोटी झोपलेला नामा हा प्रत्येक शब्दातनं व्यथा व्यक्त करत होता गरीब पोटाची. इथल्या जात व्यवस्थेची, इथल्या धर्म व्यवस्थेची, इथल्या जात वर्चस्ववादाची. आणि तुम्ही विचारते कोण नाम्या? अध्यक्ष महोदय, हे कसं वाढायला लागलं? अध्यक्ष महोदय, आज चौका चौकामध्ये आपण काय बघतो आहोत? अध्यक्ष महोदय, गाडलेल्या औरंगजेबाला आपण वरती काढायला निघालो आहोत. 350 वर्षापूर्वी शूर मराठ्यांनी गाडलेला महा औरंगजेब, अर्जुनजी, ती कबर आहे ना, कबर, हे तुमच्यासारख्या माझ्यासारख्या, मी पण स्वतःला मराठा म्हणवतो, मी मागासवर्गीय आहे, पण मराठा ही महाराष्ट्राची ओळख आहे, मराठा जात नाहीये. जनगण मनेमध्ये जेव्हा मराठा म्हणतात तेव्हा ती महाराष्ट्राची ओळख असते, ती जात नसते. ती आमच्या शौर्याची निशाणी आहे. महाराज, तुम्ही समोर बसलेले आहात, तुम्ही गादीचे वारसदार आहात, सांगा आम्हाला, सांगणार की नाही आम्ही शिवाजी महाराजांचा इतिहास? सांगणार की नाही आम्ही शंभूचा इतिहास? सांगणार की नाही आम्ही तारा राणीचा इतिहास? आणि हे पण सांगणार की नाही जगाला की लाखाचं सैन्य घेऊन आलेला औरंगजेबाला जिवंत त्याच्या घरी जाता आलं नाही, त्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही. शिवबा, शंभू आणि ताराराई यांच्यामुळे त्याला त्याच्या गावी नाही, त्याला माझ्या मराठी मातीत, त्याला माझ्या मराठी मातीत त्याचा थडग आम्ही उभारलं 350 वर्षापूर्वी. ती आमच्या शौर्याची निशाणी. आज जे म्हणतात ना की आम्ही ती कबर खोदणार आहोत, ते कबर औरंगजेबाची खोदणार नाहीत. ती कबर संभाजी, शिवाजी आणि ताराराणीच्या इतिहासाची खोदतायत तुम्ही. ती
कबर खोदून शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात आणि हा अनेक वर्षांची परंपरा या महाराष्ट्रात आहे. या महाराष्ट्रानेच भास्कर केशव त्या कुलकर्ण्याला बघितला. याच महाराष्ट्राने बघितला. याच महाराष्ट्राने नारो कुलकर्णीला बघितला. अखेरीस दिल्लीच्या दरबारात गेलेले शिवाजी महाराज कोणामुळे गेले हो? कोणामुळे गेले? कोण होता तो? मुसलमान होता? मिर्झा राजे जयसिंग. शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे. लवकरच कर्जमाफीचा निर्णय घेण्यात. शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात मोठी खुशखबर मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही सूचना दिली आहे. आपल्या पुढील व्हिडिओमध्ये कर्जमाफीची तारीख सांगण्यात येणार आहे. कर्जमाफीचा वेळ, तारीख, संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये देऊ. धन्यवाद. तुम्हाला काही पुसायचं नाहीये. तुम्हाला महाराजांना छोटं करायचंय. तुम्हाला महाराजांची उंची छोटी करायची आहे. पण महाराष्ट्र हे तुम्हाला करू देणार नाही आणि म्हणून